महत्त्ववान शेतकरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आम्ही खंडेश्वर टाकळी कर्जत आणि बोदेगाववरून आमचे महाराज सिद्धनाथ महाराज आम्ही दोघे खास या ठिकाणी त्या देवीची मूर्ती बघण्यासाठी आलो होतो। आमच्या इथले जे या मूर्ती ज्यांच्याकडे निर्माण झाली असे आदित्य महाराज येडके यांच्याकडे आम्ही आज ती मूर्ती पाहून एकदम आम्हाला इतका आनंद वाटला की खरोखर या भूमीमध्ये अजूनही सृष्टीमध्ये सत्यता आहे आणि ते आमच्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर आज आम्हाला मूर्ती पाहून खूप आनंद झाला। आमच्या बरोबर आज या निमित्ताने आमचे सहकारी बांगर साहेब आणि तसेच चव्हाण साहेब यांची भेट या निमित्ताने घडली। हे सुद्धा संत समाजाचे काम करतात आणि सनातन धर्माचे वाहतूक करतात। या जगकाली युगामध्ये सनातन धर्म वाचणं हा एक उद्देश आहे आणि आम्हाला आज ते प्रत्यक्ष दिसलं की आज ही देवीची मूर्ती जी होती एक साक्षात मूर्ती 6 हाताची मूर्ती या जमिनीत निघणं हे एक वैशिष्ट्य आहे। म्हणजे अजून या कलियुगामध्ये सत्यता आहे आम्हाला दृष्टीत निश्चित बघा आम्हाला या निमित्ताने या ठिकाणी येऊन खूप आनंद झाला। महाकालीची मूर्ती सापडली तेव्हा त्यावेळेस कोणत्या अवस्थेत परिस्थिती काय होती, काय परिस्थिती आढळली? त्यावेळेस महाराज नव्हते, त्यावेळेस आम्हीच होते, आम्ही होतो। तर त्यावेळेस आम्हाला ती परिस्थिती अशी होती की पांढरट थोडीशी चुना टाईप ती दगड दिसला आम्हाला आणि JCB ला लागल्याच्या नंतर तो खडकीने आवाज आला। झाडाच्या खाली ती मूर्ती निघल्याच्या नंतर आम्ही सगळे भयभीत होऊन पळालो की नेमकं झालं काय। तर आम्हाला वाटलं खूप मोठा साप किंवा अजगर निघला का काय म्हणून JCB चालक घाबरलाय। पण आम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहिलं असता आमच्या लक्षात आलं की ही कोणत्या तरी देवाची मूर्ती आहे। मग ती नंतर आम्ही मूर्ती बाहेर काढली, खूप मातीने आणि झाडाच्या मुळ्यांनी बांधलेली होती, ती आम्ही सोडली। तिच्यावर हंडा वगैरे पाणी भरून एकदम स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर लक्षात आलं की ही मूर्ती जी आहे ती महाकालीचं स्वरूप आहे। अशा पद्धतीने आम्हाला ती दिसली प्रथम दर्शनी। काही तज्ञाचे मत घेतले का तुम्ही याच्यावर? हो, आम्ही काही तज्ञाचं मत घेतलं पुरातत्व विभागाकडून। तर त्यांचं मत असं आलंय की ही खूप जुनाट मूर्ती आहे, कमीत कमी ती 600 ते 1000 वर्षापूर्वीची असावी ती मूर्ती असं त्यांचं म्हणणं आहे। या मूर्तीला शिवकालीन किंवा प्राचीन असल्याचा दावा केला जात आहे, याबाबत तुमच्याकडे काही पुरावे आहे का? पुरावे तसं आमच्याकडं आम्ही सांगू शकत नाहीत, पण जे पुरातत्व विभागाचे लोक आहेत त्यांनी आता पाहणी रिपोर्ट दिल्याच्या नंतरच लक्षात येईल की हे काय आहे। कारण ही मूर्ती जी आहे ती पूर्ण महाराष्ट्रावर आजपर्यंत कुठं सापडली नाही आणि अशी बनावट ही फार जुनी 1000 वर्षापूर्वीची आहे। त्या आता पुरातत्व विभाग आम्हाला सांगा त्या पद्धतीने पाहू। अच्छा महाराज, मूर्ती आढळल्यानंतर गावकऱ्यामध्ये आणि भाविकांमध्ये काय प्रतिक्रिया पाहायला मिळाली? संपूर्ण गावकरी खुश आहे की बुवा एक आनंदाची गोष्ट आहे, या ठिकाणी काहीतरी प्रस्थापित व्हावं असं त्यांचा एक भाव आहे आणि त्याच दृष्टीने महाराज प्रयत्न करून राहिलेले आहेत आणि देवी त्यांना जी आता बुद्धी देईन त्याप्रमाणे ते निश्चितच काहीतरी करणार आहे। आता जाता जाता आपले येडके महाराज झाले, आता त्यांच्या शेतामध्ये आपल्याला मूर्ती आढळली, तर काय संदेश देऊ इच्छिताल त्यांना किंवा गावकऱ्यांना? या निमित्ताने मी एकच देईन की आज आपल्याला आपल्या डोळ्याने जे साक्षात आपण ज्याला मानतो परमेश्वरासारखं आपल्याला दिसलं आणि याची सेवा आपल्याला सर्वांनी करावं हीच अपेक्षा मी यांच्याकडे प्रदर्शित करेल। आता जी मूर्ती आता सापडली तुम्हाला आणि पहिले तुम्ही लखाईची मूर्ती मर्दनीत बांधणार होता, तर त्याबाबत काय विचार आहे? ती महाराजच बोलते, ती महाराज बोलते तो JCB आला आणि JCB ऑपरेटर आल्यानंतर आम्ही इकडे येऊन ती पूजा वगैरे करून डबल हवनला जाऊन तिथं थांबलो। थांबल्यानंतर ते खड्डे वगैरे हे 2 खड्डे झाले। 2 खड्डे? 2 खड्डे झाल्यानंतर त्याला आम्हाला आवाज दिला ते म्हणला महाराज आता हे झाड मध्ये येते, ते झाड आपल्याला काढणं पडतंय। झाड कोणत्या ठिकाणी आढळलं तुम्हाला? हे इथंच हे लिंबाचं झाड आणि आपल्याचं हे मूळ चिटकलेले होते एकमेकाला। तर ते चिटकलेलं असल्यामुळे मग ते झाड काढलं। ते झाड काढून तिकडे वापस टाकल्यानंतर त्याने आम्हाला आवाज दिला। त्याने तो आवाज असा दिला की ते आम्हाला वाटलं याला काही झटका भिटका आला का काय, असं गणेश भावले म्हणून त्यांचं नाव आहे की त्याने हॉर्न दाबून धरला। मग आम्ही एक मुलगा इकडे पाठवला, मग ते मुलाचा पण आवाज निघत नव्हता। आम्हाला वाटलं अशी काय गोष्ट घडली, आम्हाला वाटलं मोठा साप वगैरे असं काही निघलं, कारण इथं वारुळ आहे ना। त्याच्यामुळे आम्हाला ते भयभीत आलं, म्हणलं इतका मोठा जर काही जनावर काही निघलं काय। त्या हिशोबाने आम्ही मग इकडे धावत पडत आलो। मग धावत आल्यानंतर आम्हाला ती मूर्ती तिथं आढळून आली की बाबा ही कुठल्या तरी देवाची मूर्ती असावा। तर मग इथंच समोरून 1 किलोमीटर अंतरावर नरसिंह महाराजाचं मंदिर आहे। आम्हाला वाटलं ही नरसिंह महाराजाची मूर्ती आहे।
पण जेव्हा आम्ही तिला साफ वगैरे केलं ना, तर साफ वगैरे केल्यानंतर आम्हाला ते असं आढळून आलं की ती स्वयंभू आदिशक्ती महाकाली मातेची ती मूर्ती आहे. आणि मुळात ही घटना अशी पहिलीच घटना इथं नाही. याच्या आधी 2 घटना आधी घडून राहिले. हा, आई तुळजाभवानीची मूर्ती इथून 500 मीटर अंतरावर शेतात निघेली आणि भवानी आईची पण एक मूर्ती निघेली. आणि ह्या दावरवडी परिसरातला हा तिसरा प्रकार आहे घडण्याचा. हा, आता मंदिर मंदिर बांधकाम दरम्यान ही मूर्ती सापडली, या क्षणाचा अनुभव कसा होता? अनुभव म्हणजे असा अनुभव की ते एकदम शॉकिंग असं होतं की नाही का, आपण अचानक काहीतरी बघतो. काहीतरी बघ. हा, तसं म्हणजे ते कधी स्वप्नात बी विचार नव्हता आला ना. कारण आपण बांधकाम धरलंय वरखेडच्या देवीचं, आणि वरखेडचं बांधकाम धरल्यानंतर ह्याचा काही रोलच येत नाही ना, ह्याचा काही विचारच नाही आपल्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे ते अचानक असा प्रसंग झाला की ते डोळ्याचं पारणं फिरणारा एक क्षण होता आणि एकदम अद्भुत असा क्षण होता. त्याच्या आम्ही शब्दात नाही त्याचं रूपांतर करू शकत. ही जी मूर्ती सापडली तर याचे काही पुरावे आहे का तुमच्याकडे? पुरावे म्हणजे असं आहे की आम्ही ज्या टायमाला ती मूर्ती वर काढल्यानंतरचे जे काही व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे आहेत, तर ते पोरांनी घेतलेले ते व्हिडिओ आमच्यापाशी फोटो आहेत. मूर्ती आढळल्यानंतर गावकऱ्यामध्ये आणि भाविकांमध्ये काय प्रतिक्रिया पाहायला? हा, भाविकांमध्ये अशा प्रकारे झाल्या की बाहेरचे लांबून लांबून जे भाविक भक्त आहेत मातेचे, ते सगळे येऊन चालले आहेत. म्हणजे प्रतिसाद असा चांगला आहे त्यांचा की इथं बाबा स्वयंभू आदिशक्ती मातेचं मूर्ती सापडली. जे सेवक आहेत त्याचे सेवेकरी ते येऊन चाललेत, भेट देऊन चालले त्या स्थळाला. खूप आश्चर्यकारक घटना घडली. खूप भारी वाटायला लागले. गावामध्ये एक आनंद उत्साह निर्माण झालेला आहे. भाविक भक्तांची खूप गर्दी आहे. येथे प्रथमच आला आहात की यापूर्वी दर्शनासाठी कधी आले होते तुम्ही? नाही, हे प्रथमच आलेलं आहे. खूप आनंद होत आहे. देवीचे दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला काय अनुभव जाणवला? साक्षात देवीचं रूप पाहणं हेच आश्चर्यकारक वाटते. खूप प्रभावशाली वाटते. या ठिकाणी आल्याबद्दल भाविकांमध्ये मोठी श्रद्धा निर्माण होते, त्याचबद्दल तुम्हाला काय म्हणणं? जसं मी येतो तर मला इथं देवीमध्ये दररोज चमत्कार दिसतात. म्हणजे दररोज तिचे रूप असे बदललेले दिसतात मला ते. अच्छा. मंदिर उभारण्यामुळे परिसरात विकासाचा कितपत मदत होईल असे वाटते? आता भरपूर आता जेवढे भाविक आहेत ते भाविकांची खूप मदत होईल असं वाटतंय. स्वयंप्रभूची मूर्ती प्रगट होणे ही घटना तुम्हाला कशी वाटते, कशी पाहता, कशा प्रकारे पाहता तुम्ही? ते एक आता पाहण्याचा उद्देश म्हणजे आता ती एक आमच्यासाठी एक आश्चर्यजनक गोष्ट आहे. येथे येणाऱ्या भाविकासाठी आणखी कोणत्या सुविधा असतात असे तुम्हाला वाटतं? आता इथं येणाऱ्या भाविकांसाठी इथं राहण्याची सोय, खाणं पिणं, अन्नदान क्षेत्र असा आपला पहिला उद्देश म्हणजे अन्नदान क्षेत्र आपल्याला चालू करायचं होतं. ही सुविधा उपलब्ध व्हावी हीच आपल्याला प्रशासनाला विनंती आहे. तुमच्या कुटुंबियासह व गावकऱ्यासह तुम्ही या ठिकाणी काय चर्चा केली आहे का याबाबत? हो, याबद्दल चर्चा केलेली आहे. कारण या अगोदर सुद्धा 2-3 जागेवर मूर्ती निघलेल्या आहेत. आणि ह्या ठिकाणी प्रथमच महाकालीची मूर्ती, ती बी सहस्त्रभुजाच्या, ज्याच्या 6 भुजा आहेत असं. त्याच्यामुळे चर्चेचा विषय तर झालेला नक्की. ही मूर्ती कधी सापडली? तरी ही पण मूर्ती आज 8 दिवस झालेले. गेल्या मंगळवारी सापडलेली मूर्ती. जाता जाता काय संदेश देणार तुम्ही आता गावकऱ्याला आणि भाविकांना? मी खोडेगाववरून आलो. खोडेगाव कचनेर पासून कोणत्या गाव? खोडेगाव कचनेर छत्रपती संभाजीनगर पाशी येते 35 किलोमीटर अंतरावर. मला वाटलं हे काहीतरी फेक न्यूज आहे असं तसं, पण मी आज साक्षात येऊन बघितलं. आज मी स्पेशल खोडेगावहून इथं दर्शनासाठी आलो. खरंच निघली का नेमकी काय वाटलं बघण्यासाठी. तुम्हाला? मला खूप आनंद झाला. लोकांनी बी प्रतिसाद द्यायला पाहिजे, लोकांनी मदत करायला पाहिजे, लोकांनी येऊन एकदा बघायला पाहिजे, भेट द्यायला पाहिजे. आणि विशेष म्हणजे आपले विलास बापू भुमरे साहेब येणार उद्या. ते आले तर त्यांच्यासाठी भरपूर लोकांनी यायला पाहिजे. आणि इथं देवीची म्हणजे कालिका मातेची मूर्ती निघणं म्हणजे लई भाग्य आहे दादांचं. काय सांगणार सर तुम्ही याबाबत? छान, एकदम आनंद झाला. कारण साक्षात पंचकृषीमध्ये एक चमत्कारच आहे आणि या चमत्काराच्या रूपामध्ये सगळ्या देवीनी एक रूप दिलं, आपलं एक दर्शन दिलेलं आहे आणि सगळ्या भाविक भक्तांनी दर्शन घ्यावं आणि सेवा आपल्या आपल्या परीने करीत राहावं.